ई पीक पाहणी करण्यासाठी आपल्याला प्ले स्टोरवरती यायचं आहे। प्ले स्टोरवरती येऊन आपल्याला ई पीक पाहणी हे ॲप सर्च करायचं आहे। ई पीक पाहणी ॲप सर्च केल्यानंतर आपल्याला इथं ई पीक पाहणी पीक दिसत आहे। हे जर तुमच्या मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल असेल तर इथं अपडेट करून घ्यायचं आहे। जर इन्स्टॉल नसेल तर इथं इन्स्टॉल करायचं आहे। ॲप इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला इथं ओपन ॲप करून घ्यायचं आहे। ॲप ओपन झाल्यानंतर आपल्याला स्क्रीन उजवीकडे ढकलायची आहे आणि आपल्याला आपल्या कॅमेऱ्याच्या फोटोच्या परमिशन मागत आहे, तर आपल्याला इथं अलाव करायचं आहे। इथे आपल्याला हंगाम दाखवत आहे, खरीप आणि संपूर्ण वर्ष हंगाम दाखवत आहे। जर आपल्याला खरीप हंगामासाठी केवायसी करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर ही तारीख आपल्याला दिसत आहे। या कालावधीमध्ये आपल्याला ई पीक पाहणी करून घ्यायची आहे। आपल्याला इथे त्यानंतर आपल्याला इथे महसूल विभाग विचारत आहे, आपल्याला महसूल विभाग आपला निवडायचा आहे। महसूल निवडल्याच्या नंतर आपल्याला इथं पुढे जायचे आहे। इथे आपल्याला लॉग इन पद्धती निवडा ऑप्शन दिसत आहे। आपल्याला इथे शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे। इथं आपला मोबाईल नंबर आपला प्रविष्ट करायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुढे जाय बटनावरती क्लिक करायचं आहे। जर तुम्ही याआधी ई पीक पाहणी केलेली नसेल तर तुम्हाला इथं नवीन खातेदार नोंदणी या पर्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपला विभाग निवडलेला असेल, आपण आपला जिल्हा निवडायचा आहे। त्यानंतर आपला तालुका निवडायचा आहे। त्यानंतर आपलं गाव निवडायचं आहे। आपल्याला गाव निवडल्यानंतर पुढे जाय आपण वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपलं पहिलं नाव, मधले नाव, आडनाव, खाते नंबर आपण कोणताही टाकून आपण सर्च करायचं आहे। आपण इथं गट क्रमांक टाकून सर्च करणार आहोत। सर्व नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथं शोधा या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला खातेदाराचे नाव विचारत आहे। इथं आपल्याला आपलं नाव बघायचं आहे, जे नाव असेल त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे। पुढे जा बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला खाते क्रमांक आपला दिसेल, तो बरोबर असेल तर पुढे जायचं आहे। आपल्याला आपल्या इथं आपली नोंदणी खाली मोबाईल नंबरवर करण्यात येत आहे असं दाखवत आहे। आपला मोबाईल नंबर बरोबर असेल तर पुढे जाय आपण क्लिक करायचं आहे। जर तुम्ही यापूर्वी ई पीक पाहणी केलेले असेल तर तुम्हाला इथं खातेदाराचे नाव दिसत आहे, ते निवडायचे आहे। नाव निवडल्याच्या नंतर आपल्याला 4 अंकी संकेताक हे विचारत आहे, ते आपल्याला माहीत नसेल तर आपल्याला इथं जर आपण संकेताक विसरला असतात तर संकेताक विसरला या पर्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्या इथं आपला मोबाईल नंबर दाखवत आहे आणि संकेताक नंबर आपल्याला 4 अंकी दाखवत आहे। हे संकेताक आपण लॉग इन करतेवेळी आपल्याला इथं 4 अंकी संकेताक टाकायचा आहे। पुढे जा बटनावरती क्लिक करायचं आहे। पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस ओपन होईल। त्यानंतर आपल्याला 6 पर्याय दिसत आहेत। इथं कायम पड, चालू पड नोंदणी, पीक माहिती नोंदणी, बांधावरची झाडे नोंदवा, अपलोड, पीक माहिती मिळवा, गावाच्या खातेदाराची पीक पाहणी दिसत आहे। त्यानंतर आपल्याला पीक माहिती नोंदवा या पर्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला खातेदाराचा आपला खाते क्रमांक निवडायचा आहे। त्यानंतर आपल्याला आपला सर्वे नंबर निवडायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथं एकूण जमीन क्षेत्र दाखवत आहे आपल्याला। त्यानंतर आपल्याला इथं आपल्याला हंगाम विचारत आहे। आपल्याला इथं जर तुम्ही खरीपाचं करत असाल तर खरीप याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथं पिकाचा वर्ग विचारत आहे। पिकाचा वर्ग निर्बळ पीक, एक पीक सिलेक्ट करायचं आहे आपल्याला। पीक किंवा फळबाग सिलेक्ट करायचं आहे। जर पीक असेल तर पीकला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथं आपल्याला पीक सिलेक्ट करून घ्यायचं आहे। इथं सोयाबीन आहे तर सोयाबीन सिलेक्ट करायचं आहे। लक्षात ठेवा आपल्याला इथं क्षेत्र विचारत आहे, जे आपल्या पीक विम्याच्या पावतीवरती क्षेत्र असेल ते आपल्याला इथं क्षेत्र टाकायचं आहे। क्षेत्र टाकल्यानंतर जलसिंचनाखाली आहे का ते टाकायचं आहे आपल्याला। आपली काय आहे, विहीर असेल तुमची तिथे विहीर सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर सिंचन पद्धती विचारत आहे आपल्याला, आपलं काय आहे ते, ठिबक असेल तर ठिबक, तुषार सिंचन असेल तुषार सिंचन, नसेल तर अन्य प्रकारे सिंचन करायचं आहे आपल्याला। तर इथं तुषार आहे तर मी तुषार करणार आहे। पीक विमा भरत्या वेळी पावतीवर जे दिनांक टाकलेला असेल त्या पिकाचा इथं आपल्याला लागवडीचा दिनांक टाकून घ्यायचा आहे। पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे आपल्याला। त्यानंतर आपल्याला आपल्या कॅमेऱ्याचा अलाव परमिशन ॲक्सेस करायचे आहे। त्यानंतर आपल्या इथे छायाचित्र 1 या पर्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्या कॅमेऱ्याचा ॲक्सेस द्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला गॅलरी दिसत आहे, त्याला बॅक करायचं, ठीक आहे या पर्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला। त्यानंतर आपल्याला आपल्या पिकाचा एक फोटो काढायचा आहे आणि तो फोटो आपल्याला काढल्याच्या नंतर आपल्याला अपलोड करायचा आहे। ओके करायचं आहे। आपला फोटो इथं ओके झालेला आहे। आता दुसरा फोटो आपल्याला दुसरीकडे जाऊन आपल्याला टाकायचा आहे। ओके या पर्यावरती क्लिक करायचं आहे। सगळे झाल्यानंतर आपल्याला इथं आपला आयडी वगैरे दिसत आहे।
आपल्या सर्व माहिती इथे आपल्याला इन्फॉर्मेशन दिसत आहे. वरीलप्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्यास मी घोषित करत आहोत. त्याला टिक मार्क करायचं आहे. पुढे जाय आपण वरती क्लिक करायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला असा सूचना इथे दाखवत आहे, असा SMS येईल की पिकाची माहिती साठवली आहे, अपलोड झाली आहे. ठीक आहे, या ॲपवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपण पिकाची माहिती भरलेली पाहण्यासाठी आपल्याला इथं दुसरा ऑप्शन दिसत आहे, याला क्लिक करायचं आहे इथं. त्यानंतर आपण इथं आपला खाते नंबर, गट क्रमांक, आपण कोणतं सर्वे नंबरची आपण माहिती भरली आहे ते आपल्याला दिसत आहे. सर्व माहिती तुम्ही भरलेली जर बरोबर असेल, तुम्हाला काही करायची गरज नाही. जर तुम्हाला पिकाची दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही 48 तासाच्या आतमध्ये पिकाची दुरुस्ती करू शकतात किंवा नष्ट करा या पर्यायावरती पण क्लिक करून तुम्ही नष्ट हे करू शकतात, म्हणजे डिलीट हे करू शकतात.